परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील जिल्हा परिषद पंचायत समिती गणाच्या निवडणुकीचा शेवटचा टप्पा म्हणजेच आज दिनांक 5 फेब्रुवारी जी की प्रचाराचा शेवटचा भाग आहे। दरम्यान जिंतूर तालुक्यातील ऐतिहासिक गाव म्हणून प्रसिद्ध असलेल्या चारठाणा सर्कलमध्ये जिल्हा परिषदच्या या निवडणुकीत पुन्हा एकदा भाजप पक्षाकडून अधिकृत उमेदवारी मिळालेली मीना नानासाहेब राऊत हे भाजप पक्षाकडून असून त्यांचा प्रचार जोमाने सुरू आहे। त्यांचे प्रातिनिधिक स्वरूपात या ठिकाणी त्यांचे प्रतिनिधी म्हणून नानासाहेब राऊतशी आपण संवाद साधणार आहे। सर्वप्रथम सर्व मतदार बंधू भगिनींना मानाचा नमस्कार, मानाचा मुजरा। गेल्या 10-15 दिवसापासून जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक रणधुमाळी अतिशय जोरात चालू आहे। कार्यकर्त्यांनी जीवाचं रान करून प्रत्येक घर, वाडी, वस्त्या, तांड्यावर, घराघरात जाऊन भारतीय जनता पार्टीचे कमळ या निशाणीवर बटन दाबून प्रचंड मताने मीनाताई नानासाहेब राऊत आणि तहसीन जाफर मिया देशमुख तसेच मंगला प्रकाश मस्के यांना प्रचंड मताने निवडून द्या असं आवाहन केलं। खऱ्या अर्थानं आमचे मार्गदर्शक आमदार रामप्रसादजी बोर्डीकर साहेब, या राज्याच्या राज्यमंत्री, जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना दीदी साकोरे बोर्डीकर यांनी आमच्यावर विश्वास ठेवून दिलेली उमेदवारी सार्थ करण्यासाठी आम्ही जीवाचं रान करून मतदारापर्यंत पोहोचलो। मतदारांनी निश्चितच आम्हाला पसंती देण्याचे कारण की गेल्या वर्षभरापासून भारतीय जनता पार्टीचा विकासाचा असलेला झंझावात, प्रत्येक सर्वसामान्य कार्यकर्त्याला जवळ घेऊन त्यांच्या सोडवलेल्या समस्या, मग ते बेरोजगार असेल, रोजगार असेल, सुशिक्षित असेल, मजूर असेल, शेतकरी असेल, सर्वसामान्य माणूस असेल, यांच्या हिताचे निर्णय, आमची लाडकी बहीण असेल, प्रत्येक गोष्टीची जाणीवपूर्वक त्याची विचारपूस करून किंवा पंतप्रधान घरकुल योजना असेल, रमाई आवास असेल, अशा अनेक योजनेच्या माध्यमातून सर्वसामान्यांना घरकुल देण्याचं स्वप्न जे नरेंद्र मोदींनी पाहिलं होतं ते पूर्णत्वास जात आहे। प्रत्येक गोष्टीला मतदार पसंती देण्याचे कारण एक की देशात, राज्यात, महानगरपालिकेत, नगरपालिकेत आणि आता जिल्हा परिषद पंचायत समिती मध्ये सुद्धा कमळ फुलल्याशिवाय राहणार नाही। गेल्या अनेक वर्षाचा राहिलेला विकास या माध्यमातून निश्चित झाल्याशिवाय राहणार नाही। ज्या ज्या ठिकाणी विकासाच्या पासून काही गावखेडे दूर आहेत त्या ठिकाणी विकास करण्याचा एक मनोदय आणि संकल्प या जिल्हा परिषदच्या माध्यमातून पूर्णत्वास नेण्याचा आमचा संकल्प आहे। गेल्या अनेक दिवसापासून आमचे कार्यकर्ते फक्त आम्ही काय करणार आहोत हे अजेंडा समोर ठेवला, मात्र विरोधकांनी अतिशय खालच्या आणि हीन पातळीवर जाऊन एका महिलेच्या बाबत केलेलं अश्लाघ्य फेसबुक, व्हॉट्सअपचं वार्तांकन खऱ्या अर्थानं मनाला लागून गेलं। बघा, ते फेसबुक, व्हॉट्सअपला अतिशय खालच्या पातळीवर गेल्या अनेक दिवसापासून देतात। मी त्यांना आव्हान करतो की निवडणूक येते आणि जाते, परंतु एका महिलेचा अपमान, ती नानासाहेब राऊत जिल्हा परिषद सदस्य नाही, जिल्हा परिषद सदस्य मीनाताई राऊत होत्या, हे करताना थोडी तरी मनाला बाळगायला हवी होती। मला वाटतं हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे। त्या महाराष्ट्रामध्ये महिलाची निदान बूज राखणं, आदर करणं हे ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकवलं तिथं हे घडताना दिसत नाही। मी विरोधकांना विनंती करेल की राजकारणात काम करत असताना तुम्ही काय करणार आहेत हा अजेंडा जनतेसमोर द्या। मी 15 वर्ष या जिल्हा परिषदेचा सदस्य होतो, मी जर काम नसतं केलं, मी लोकांची मनं सांभाळली नसती तर मला 1200, 1400 आणि 1800ची लीड राहिली नसती। यांनी खोटे अफवा, वल्गना आणि वेगवेगळे विरोधक या ठिकाणी भाषणबाजी करतात की राऊत साहेबांनी ह्याचे कोटीने खाल्ले, ह्याचे लाखाने खाल्ले। मी त्यांना आव्हान करतो की बोलता आम्हाला येतं, लिहिता आम्हाला येतं, वाचता आम्हाला येतं, भाषण आम्हालाही करता येतं, परंतु मी उत्तराला प्रत्युत्तर कधीच देत नाही। या ठिकाणी मला माजी आमदार विजय भांबळे यांनी गद्दार म्हणून मला बोलले, पैसे खाल्ले म्हणून बोलले, मी त्याला उत्तर कधीच दिलं नाही, मात्र ते जिव्हारी लागलेला गद्दार हा शब्द मी त्यांना गुल्यालापर्यंत पोहोचू दिला नाही। आणि भविष्यात सांगतो, फक्त त्यांची भाषा पाडायची आहे पण कोणाला जिंकवायचं हे नाही। आमचा कार्यकर्ता ताकदीनं लढणार आहे आणि जिंकणार आहे, तो भारतीय जनता पार्टीच्या कमळाला आदरणीय बोर्डीकर साहेबांनी टाकलेला विश्वास सार्थ करण्यासाठी उद्याचे 2 दिवस राहिलेत। आज प्रचंड अशी जाहीर सभा मेघना दीदी साकोरे बोर्डीकर
आणि आदरणीय आमदार रामप्रसादजी बोर्डीकर यांचे मी सर्वांना आव्हान करतो की या सभेला उपस्थित राहा आणि चारठाणचा जो विकासाचा बॅकलॉग राहिलेला आहे हा प्रचंड भरून काढण्यासाठी एकदा या कमळाची हात बळकट करा. आम्ही मात्र नाममात्र त्या ठिकाणी आहेत. कालपर्यंत जे काही जुना नवा वाद होता हा वाद थांबून आज प्रत्येक कार्यकर्ता ताकदीनं, जोमानं, हिमतीनं, जिद्दीनं कामाला लागलेला आहे आणि येणाऱ्या काळात भारतीय जनता पार्टीचा प्रचंड मताने विजय झाल्याशिवाय राहणार नाही ही मात्र मनापासून खात्री देतो. जे आज आमच्यापासून दूर आहे त्यांना आव्हान करतो या निमित्तानं की आपण आपलं मत वाया न घालता खऱ्या अर्थानं विकासाला द्या, देवा भाऊला द्या. लाडक्या बहिणींना विनंती करतो, लाडक्या भावांना विनंती करतो की खऱ्या अर्थानं बँकेचे काम असतील, महामंडळाचे कामं असतील, विकासाचे कामं असतील, बंधाऱ्याचे कामं असतील, शेती सिंचनाचे प्रश्न असतील, हे सोडवण्याचे काम धमक आणि ताकद हे राज्यमंत्री मेघनादिदी साकोरे बोर्डीकर यांच्यात आहे. त्यांचं असलेलं एक अभ्यासू नेतृत्व खऱ्या अर्थाने या तालुक्याला, जिल्ह्याला पूरक असं आहे. त्यांच्या सोबत काम करत असताना निश्चित आम्हाला मनापासून आनंद आहे. येणाऱ्या 7 तारखेला कमळ या निशाणीवर बटन दाबून प्रचंड मताने या 3 उमेदवाराला विजयी करा असं नम्र आवाहन करतो. आणि गेल्या अनेक वर्षापासून मी तुमच्या ऋणात आहे, भविष्यातही 5 वर्ष ऋणात राहून तुमची सेवा करण्याची संधी द्या ही विनंती करतो. जय हिंद. या ठिकाणी चारठाणा सर्कल येथील जिल्हा परिषद भाजप पक्षाकडून अधिकृत उमेदवारी मिळालेली मीनाताई नानासाहेब राऊत यांचे प्रातिनिधिक स्वरूपात या ठिकाणी त्यांचे प्रतिनिधी म्हणून नानासाहेब राऊत यांनी आताच आपल्यासोबत संवाद साधलेला आहे. त्यांनी आता सांगितले की ज्या वेळेस माझ्या विरोधामध्ये चिखलफेक करण्यात आली, मग सोशल मीडिया असो की वैयक्तिक असो, त्यावेळेस मी त्यांना उत्तर दिलेलं नाही. मात्र मी कृतीतून काम करून दाखवणारा नेता आहे. तसेच या ठिकाणी आज जे की शेवटचा टप्पा म्हणून महाराष्ट्र राज्याच्या राज्यमंत्री तथा परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना दिदी बोर्डीकर तसेच भाजप पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांची देखील या ठिकाणी चारठाणा नगरीमध्ये भव्य अशी जाहीर सभा होणार आहे. त्यासाठी चारठाणा सर्कल मधील समस्त मतदार बंधू भगिनींनी या सभेसाठी उपस्थित राहावे म्हणून त्यांनी कळकळीची विनंती केलेली आहे. जिंतूर सहार न्यूज चॅनलची बातमी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, सबस्क्राईब करा. जिंतूर सहार न्यूज चॅनलसाठी मी शेख अली